आज तर माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला, पण शेवटी असणारा मीच होतो. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. आज अचानक विचार आला किती दिवस झाले दुकानावर गेलोच नाही. चला म्हटलं थोडं तोंड दाखवून येतो. वाटलं इथे येऊन थोडी करावं विश्रांती, पण तेवढ्यात आशिष भाऊ म्हणले तू आल्यावर सोबत तेवढी तुला शांती. मग मी बसतो का शांत, सुरू केली माझी क्रांती. ते म्हणजे काळ्या माणसाला पांढऱ्या करायच्या मशीन थोडं काम राहिलं ते पूर्ण करून घेतलं आणि लगेच चेक करून घेतलं. झापक झपक झापक झपक झापक झपक एवढं भारी चेक कर त्याने वाटलं बंद पडायच्या अगोदर घराकडे गेलं बरं राहील. मग काय गावात येऊन घराकडे जाऊच लागलो. जेवढ्या रस्त्यात साहेब भेटले आणि म्हणू लागले केस फायनल नाही गोळीबार, सर्व आरोपी अटक केले. पोलीस स्टेशनच्या पाठीमागे तुम्हीच राहिले. अपसात केस नाही, केस फायनल नाही गोळीबार करण्यात येईल. बघा लायसन्स गाडी गावाने हिंडून आले तुम्ही, असे काम करायचे नाही बदली करून सासरवाडी पोळ्या खायला चटणी मिठाच्या. चौकशी सर्व आरोपी अटक केले. पोलीस स्टेशनच्या पाठीमागे तुम्हीच राहिले. अपसात केस नाही, केस फायनल नाही गोळीबार. बापरे म्हणलं, साहेबांना मला जेलमध्ये टाकायच्या होतं, मी त्यांना खर्च पाणी दिला, पण हेच माझ्यासोबत मोठा स्कॅम झाला. ते म्हणजे हे साहेब नकली निघले होते. तालुका पलीकडे राहणार सगळीकडे सदाबंद पोलीस स्टेशन. बहुरूपी कलाकार. आपला नंबर 98 2 बोकडे 1 पाठ 3 पगारी फुल अधिकारी. झाला दंगा चालले घरी. असं काम आहे आपलं. तुमची फार गडबड चालली म्हणजे असे काम करायचे नाही, गोळीबार करण्यात येईल बरं काय. हो, शेंगदाण्याचा